आहे तर पहिला पर्याय आहे मुंगी, दुसरा पर्याय आहे झुरळ, तिसरा पर्याय आहे फुलपाखरू आणि चौथा पर्याय आहे चिमणी. तर यातून आपल्याला नेमका गटात न बसणारे पद म्हणजेच काय तर पर्याय ओळखायचा आहे. तर आपल्याला पर्याय लिहित असताना, उत्तर लिहित असताना घाई करायची अजिबात नाही. आपल्याला एकदा दोनदा प्रश्न नीट वाचायचा आहे. प्रश्न कळला की मग आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय केलं आहे त्यांनी? कोणता प्रश्न दिला आहे? यातलं वर्गीकरण काय आहे? हे अगोदर समजून घ्यायचं आणि नंतर मग त्याचं उत्तर लिहायचं मुलांनो. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण मुंगी, झुरळ आणि फुलपाखरू हे काय आहेत? कीटक आहेत आणि चिमणी हा पक्षी आहे. त्यामुळे चिमणी हा पर्यायामध्ये न बसणारा पद आहे. त्यामुळे येथे उत्तर काय आले आहे? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर दुसरा प्रश्न जो दिला आहे तो आहे पर्याय क्रमांक 1 कोळसा, पर्याय क्रमांक 2 तांबे, पर्याय क्रमांक 3 लोखंड आणि पर्याय क्रमांक 4 चांदी. तर मुलांनो यात आपल्याला गटात न बसणारे पद ओळखायचं आहे. तर अगोदर प्रश्न वाचा, नीट समजून घ्या आणि नंतर उत्तर लिहा. एकदा दोनदा नक्की वाचायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोळसा. कारण तांबे, लोखंड आणि चांदी हे काय आहेत? तर हे आहेत धातू आणि कोळसा धातू नाहीये. कोळसा धातूमध्ये मोडतो का? नाही मोडत. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर त्यांनी आपल्याला तिसरा प्रश्न दिला आहे आणि तो आहे पान, फूल, मूळ आणि फांदी. मग याचं उत्तर काय आहे मुलांनो? तर पान, फूल व फांदी हे झाडाचे अवयव आहेत, बरोबर? आणि मूळ हे जमिनीच्या खाली असतं, हो की नाही? म्हणून आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? अशा प्रकारे आपल्याला हे वर्गीकरण करायचं आहे. जर असे प्रश्न आले तर आपल्याला ते अशा प्रकारे आहे. तर पहिला पर्याय आहे मुंगी, दुसरा पर्याय आहे झुरळ, तिसरा पर्याय आहे फुलपाखरू आणि चौथा पर्याय आहे चिमणी.